नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रियंका बोलते. या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी स्वातंत्र्य दिनाबद्दल थोडंसं माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वातंत्र्य दिन म्हटलं तर पहिलंच आपल्याला नजरेत येते ते आपले सैनिक, जे आपले बॉर्डरवरती रक्षण करतात. ते उन्हात पावसात बर्फात राहून ते आपलं रक्षण करतात. आज ते तिथे ड्युटी करतात, म्हणून आपण इथे निश्चिंतीने राहू शकतो आणि आपण जगू शकतो, फिरू शकतो. आज त्यांना माझा मानाचा मुजरा. दुसरं गोष्ट म्हटलं तर आपण जे सफाई कामगार आहेत त्यांना आपण कचरेवाला हा शब्द वापरतो, तर हा चुकीचा आहे. कारण की कचरा आपण करतो, कचरेवाले आपण आहोत आणि त्यांना आपण कचरेवाला बोलतो. हे न बोलता त्यांना सफाई कामगार बोलावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की त्यांना आदर द्या. तिसरे म्हटलं तर माथाडी कामगार हे आपल्या बोलतात ना, दैनंदिन जीवनाचा एक हिस्सा आहे. त्यांनाही तेवढंच त्यांचं आदर करा, मान द्या. अशा काही जी लोकं आहेत की त्यांच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांची गरज आहे, आपल्याला भासतात, त्या लोकांना तुम्ही मान द्या, त्यांचा सन्मान करा. त्यांना असं हडतूड करू नका. उदाहरणार्थ आज आपल्या घरातली एक कामवाली बाईही म्हणा असं की तीही आपलं उष्ट काढते, आपण भले तिला पैसे देतो पण ती येऊन तिथे काम करते, आपल्या घरात साफसफाई करते, तिचाही आदर करा. त्यांनाही कमी लेखू नका कोणाला. आज ते जर तुम्ही सगळं व्यवस्थित पाळलात तर आपला देश खूप पुढे जाईल. आज आपला देश खूप मागे आहे आणि आज बोलतात ना, ह्या सगळ्या लोकांना, ह्या सगळ्या जणांना मी मनापासून सगळ्यांचा आदर करते आणि सगळ्यांना मानाचा मुजरा करते. आणि बोलतात ना, आपला देश आपण चांगलं करावा, चांगलं घडवावा, चांगल्या रीतीने त्याला व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. काही लोक रस्त्यात जातात आणि थुंकतात, हे चुकीचं आहे. त्यांचं थुंकणं कोण साफ करतं? हे सफाई कामगारच येऊन साफ करतात ना, की ते गाडीवरून उतरतात आणि साफ करतात. हे चुकीचं आहे. आपण कुठे आपला देश जर आपला स्वच्छता राखायचं असेल तर आपला देश पहिला स्वच्छ करायला शिका. आता 15 ऑगस्ट येत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आपला देश नीटनेटका स्वच्छ असं राहायला पाहिजे. आपल्या देशात परप्रांतीय लोक येऊन म्हणाले पाहिजेत की भारतासारखा देश नाही. आपल्या देशावरती आपलं गर्व असलं पाहिजे, आपला स्वाभिमान असला पाहिजे. असा हा आपला भारत देश. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ.